हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण? आय होप सगळे मस्त मजेशीर आणि आनंदात राहा आणि आनंदातच राहिलं पाहिजे. ते म्हणतात ना, टेन्शन ही काही वाट चुकत नाही, ते फिरून फिरून शेवटी आपल्यापाशीच येतं. चला जाऊ द्या. तर व्हिडिओ करायचं कारण म्हणजे एकच, मला एका दादाने कमेंट केली ती की ते जे बाळ आहे ते तुमचं आहे का म्हणून. तर नाही, मी तुम्हाला सांगितलेलं तर मी बहिणीच्या इकडं गेली ती. मग ते शेजारचं आहे ते बाळ. ते असं सहज घेऊन त्याला खेळत होती, खूप छान दिसत होती ते बाळ. मी जास्त करून तिकडं जात नसल्यामुळं ती कधी असा व्हिडिओ केला नाही आणि पहिल्यांदाच ते व्हिडिओ मी केला. ते बाळ खूप लहान आहे, असं लवकर येत पण नव्हतं. पण माहीत नाही का, असं दुसऱ्यांपाशी लवकर जात नाही ते. आणि मी पहिल्यांदा त्याला घेतलं, ते आलं ते मस्त मजेशीर खेळत होता, खूप नाचत होता. पण तो त्याला नुसतं असं उभा केलं की ते उड्याच मारायचा. तर ते बाळ शेजारचं आहे, ते माझं नाही आहे. आणि माझी मुलं तर काय मोठी येत नाही. मोठी म्हणजे आता मुलगी कॉलेजमध्ये जाईल, मुलाचं झालं आहे, तो तर काय कामाला जातो. मगाशी मी व्हिडिओ केला बरं का, ह्याच टॉपिकवरती. पण काय झालं, ती गिरणीचा आवाज लय मोठा यायला लागला होता, म्हणून ते बंद केलं मी. आणि म्हटलं आता बोलावं. मी पूर्ण व्हिडिओ अगोदर करून घेतला आणि अगोदर बघितलं मी की माझं काय चुकलं का, कारण की मला भीती वाटते की बाबा माझं काय चुकलं का काय बोलतं नाही. आणि खरं माझं चुकत असलं तर सॉरी. मी बोलताना काय बोलते लवकर कळत नाही, त्यामुळे मी कधी पण व्हिडिओ असा बनवला की मी अगोदर बघत असते की बाबा आपलं काय चुकलं तर नाही ना व्हिडिओमध्ये बोलताना करताना. मगाशीच दळून टाकणार होती, पण लाईट आत्ता आली. कालच्यापासून दळायचं म्हणते पण विसरून गेली. आणि नेमकी आज बुधवार असल्यामुळं आता लाईट आली. मग सकाळी होती आणि त्याचा आवाज लय येतो, त्यामुळं नको वाटते ते दळायला. मग आता अर्धा तासभर झाला असेल, ती पण लाईट येऊन पण 2-3 तासानंतर लाईट आली. त्यामुळं म्हटलं आता दळून घ्यावं म्हटलं. सूर्य किती मोठा दिसतोय, ह्याच्यातनं दिसते का नाही माहीत नाही, किती मोठा दिसतोय. नाही दिसत, उजेडले दिसतोय उन्हाचा. मला चहा करायला सांगितलं, ते पण नुसता दुधाचा आणि त्याच्यात गूळ टाकायचं. तर मी विचार करते, आता गूळ टाकल्यावरती ते चहा फाटणार नाही म्हणतात. फाटत नाही, बनव तसाच. आता बघू, ट्राय करू. कारण की मी एकदा दोनदा बनवलेलं होता, तर ते गूळ टाकलं ना तर चहा फाटतो, असं दुधाचं केल्यावरती. कोरा असला की नाही चांगला व्यवस्थित होतो. तर बघूया, ट्राय करून. अगोदर दूध चांगलं तापवते आणि मग करते. आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि कमेंटसुद्धा करायला चालू झालं आहे. म्हणजे तसं 2-3 जणांनी कमेंट केली ती मला, असं म्हणजे लाईक केल्यावरती, सबस्क्रायबर, कमेंट केल्यावरती असं वाटतं की चला आपला व्हिडिओ आता पुढे जायला लागला. नाही तर माझा पहिला व्हिडिओ पण होता बरं का, पहिलं पण चॅनल होतं, मी सांगितलं. त्याला एवढं काय रिस्पॉन्स नाही भेटला मला. त्यामुळे मी दुसरं चालू केलं आहे आणि हाय बऱ्यापैकी चालू आहे आपलं. नवीन असल्यामुळे लवकर तर बघण्यात येत नाही कोणाच्या. ठीक आहे, असा सपोर्ट करत जावा आणि माझ्या प्रत्येक चॅनेलला कमीत कमी लाईक तर करत चला. ठीक आहे, बाय.
परत भेटू पुढच्या व्हिडिओला. अगोदर चहा देते करून. बाय.